त्वचेच्या वेगवेगळ्या समस्यांवर चंदनाचे फेस पॅक कसे बनवायचे, चंदनाचे फेस पॅक नेमके वापरायचे कसे, हे आणि असे अनेक प्रश्न चंदनाच्या बाबतीत तुम्हालाही पडतात का? मग हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे। एका बाउलमध्ये 1 चमचा हळद, 1 चमचा चंदन पावडर आणि अगदी चिमूटभर कापूर एवढं तुम्हाला मिक्स करायचं आहे। या मिश्रणात आवश्यकतेनुसार गुलाब पाणी तुम्ही यूज करू शकता। जेव्हा याची चांगली पेस्ट तयार होईल तेव्हा ती समप्रमाणात चेहरा आणि विशेषतः पिंपल्सच्या ठिकाणी लावा। फेस पॅक लावल्यावर काही वेळाने चेहरा थंड पाण्याने धुवून घ्या। नियमितपणे चंदन आणि हळदीचा फेस पॅक चेहऱ्यावर लावला तर तुम्हाला असलेल्या पिंपल्सचा त्रास हा लवकर दूर होईल। हा फेस पॅक तुम्ही आठवड्यातून 2 ते 3 वेळा लावल्यास चांगला परिणाम नक्कीच मिळण्यासाठी मदत होईल। तर चंदनातील औषधीय गुणधर्मांमुळे तुम्हाला जवळपास सर्व सौंदर्य समस्या दूर होतात। त्यातही चंदनाच्या फेस पॅकचा फायदा त्वचा उजळवण्यासाठी, त्वचेवरील तेलकटपणा दूर करण्यासाठी, सुरकुत्या दूर करण्यासाठी, कोरडेपणा दूर करण्यासाठी आणि त्वचा कोमल स्मूथ बनवण्यासाठी होतो। सो आज आपण पाहूया चंदनाचे सोपे फेस पॅक, तेही त्वचेच्या वेगवेगळ्या समस्यांसाठी। चला सुरुवात करूयात आजच्या आपल्या विषयाला। सर्वात आधी आपण जाणून घेऊयात पिंपल्ससाठी हळद आणि चंदनाचा फेस पॅक। हा फेस पॅक ना फक्त असलेले पिंपल्स दूर करतो तर भविष्यात येणाऱ्या पिंपल्सनाही तुमच्या स्किनवरून रोखतो। याशिवाय चंदन आणि लिंबू फेस पॅक त्वचेवरील पिंपल्स, डाग, ब्लॅक हेड्स हे सगळं काही कमी करण्यातही मदत करतो। यासाठी तुम्हाला काय करायचंय तर 1 चमचा चंदन पावडर, 1 चमचा हळद आणि कापूर एवढंच तुम्हाला इथे लागणार आहे। आता फेस पॅक कसं बनवायचं तर त्याची सुद्धा प्रोसिजर जाणून घेऊयात। एका बाउलमध्ये 1 चमचा हळद, 1 चमचा चंदन पावडर आणि अगदी चिमूटभर कापूर एवढं तुम्हाला मिक्स करायचं आहे। या मिश्रणात आवश्यकतेनुसार गुलाब पाणी तुम्ही यूज करू शकता। जेव्हा याची चांगली पेस्ट तयार होईल तेव्हा ती समप्रमाणात चेहरा आणि विशेषतः पिंपल्सच्या ठिकाणी लावा। फेस पॅक लावल्यावर काही वेळाने चेहरा थंड पाण्याने धुवून घ्या। नियमितपणे चंदन आणि हळदीचा फेस पॅक चेहऱ्यावर लावला तर तुम्हाला असलेल्या पिंपल्सचा त्रास हा लवकर दूर होईल। हा फेस पॅक तुम्ही आठवड्यातून 2 ते 3 वेळा लावल्यास चांगला परिणाम नक्कीच मिळण्यासाठी मदत होईल। दुसरं म्हणजे कोरड्या त्वचेसाठी। कोरड्या त्वचेसाठी नारळ, बदामाचं तेल आणि चंदनाचा फेस पॅक ते आपण पाहूयात। यासाठी 1 चमचा चंदन पावडर, 1 चमचा नारळाचं तेल, 1 चमचा बदामाचं तेल आणि गुलाब पाणी एवढंच तुम्हाला लागणार आहे। हा फेस पॅक बनवण्यासाठी छोट्या वाटीत 1 चमचा चंदन पावडर घ्या। आता या पावडरमध्ये नारळ आणि बदामाचं तेल हे मिक्स करून याची पेस्ट बनवा आणि मग आवश्यकतेनुसार तुम्ही गुलाब पाणी सुद्धा यामध्ये ॲड करू शकता त्याची कन्सिस्टन्सी मेंटेन करण्यासाठी। पेस्ट चांगली तयार झाल्यावर ती चेहऱ्यावर लावा। फेस पॅक लावल्यानंतर 15 ते 20 मिनिटं थांबा आणि ती सुकू द्या। जेव्हा मिश्रण चांगलं सुकेल तेव्हा चेहरा धुवून घ्या। नारळाचं तेल आणि बदामाचं तेल एकत्र केल्याने हे त्वचेला नैसर्गिकरित्या म्हणजेच नॅचरली हायड्रेटेड ठेवण्यासाठी मदत करतं, ज्यामुळे ड्राय त्वचेची लक्षणं आणि त्वचेची जळजळ ही थांबण्यासाठी सुद्धा मदत होते। नंबर 3, चेहऱ्यांवरील काळे डाग किंवा इतर कोणतेही डाग जर राहिले असतील तर ते दूर करण्यासाठी गुलाब पाणी आणि चंदनाचा फेस पॅक। या फेस पॅकने चेहऱ्याचा नैसर्गिक रंग कायम राहण्यासाठी मदत होते। याशिवाय चेहऱ्यावरील डागही लवकर दूर करण्यास चंदन फेस पॅक प्रभावी ठरतो। यासाठी तुम्हाला गुलाब पाणी आणि 1 चमचा चंदनाची पावडर एवढंच लागणार आहे। चंदन आणि गुलाब पाणी फेस पॅक बनवणं फार सोपं आहे। हा फेस पॅक तयार करण्यासाठी दोन्ही घटक चांगले मिक्स करा आणि पेस्ट बनवा। आता ही पेस्ट चेहरा आणि मानेवर व्यवस्थित लावून घ्या। फेस पॅक सुकल्यानंतर चेहरा थंड पाण्याने धुवून टाका। चंदन हे त्वचेच्या प्रत्येक समस्येवर प्रभावी औषध म्हणून काम करतं। यामुळे जर तुम्हाला चेहऱ्यावरील डाग दूर करायचे असतील, पिंपल्स येऊन गेल्यानंतरचे डाग राहिले असतील तर त्यावर सुद्धा हा फेस पॅक नियमितपणे वापरा, तुम्हाला लगेचच फरक दिसून येईल। नंबर 4, दूध आणि चंदनाचा फेस पॅक कोरड्या त्वचेसाठी। यासाठी तुम्हाला चंदनाची पावडर, मग 1 चमचा दूध पावडर किंवा तर दूध घेतलं तरीही चालेल आणि गुलाब पाणी एवढंच लागणार आहे। एका वाटीत दूध पावडर घ्या किंवा तर दूध जसं मी मगाशी सांगितलं डायरेक्टली घेऊ शकता आणि त्यात चंदन पावडर टाका। हे मिश्रण चांगलं मिक्स करून त्याची पेस्ट बनवा आणि जर कन्सिस्टन्सी अजून चांगली हवी असेल तर गुलाब पाणी तुम्ही ॲड करू शकता। चांगली पेस्ट तयार झाली की ते मिश्रण चेहरा आणि मानेवर लावा। चेहऱ्यावर ही पेस्ट किमान 15 ते 20 मिनिटं लावून ठेवा आणि मग सुकू द्या। त्यानंतर चेहरा थंड पाण्याने धुवून घ्या। चंदन, दूध आणि गुलाब पाणी हे तुमच्या त्वचेचा नैसर्गिक पीएच लेवल कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी मदत करतं। त्यामुळे चांगल्या परिणामांसाठी हा फेस पॅक तुम्ही आठवड्यातून 2 ते 3 वेळा लावायला हरकत अजिबात नाहीये। नंबर 5, चमकदार त्वचेसाठी मुलतानी माती आणि चंदनाचा फेस पॅक।
अर्धा चमचा चंदन पावडर आणि अर्धा चमचा मुलतानी माती एवढंच तुम्हाला इथे लागणार आहे। हे दोन्ही घटक व्यवस्थित एका वाटीत घ्या आणि ते मिक्स करा आणि त्याची पेस्ट बनवण्यासाठी तुम्ही गुलाब पाणीही वापरू शकता, दूधही वापरू शकता, कच्चं दूध आणि त्याचबरोबर मध हेही वापरू शकता, म्हणजे तुमच्या आवश्यकतेनुसार। हा फेस पॅक चेहऱ्यावर लावा आणि सुकेपर्यंत राहू द्या, मग थंड पाण्याने चेहरा धुवून टाका। हा फेस पॅक तुम्ही आठवड्यातून 2दा यूज केलं तरीही तुम्हाला इफेक्ट एका महिन्याच्या आत दिसून येईल। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की त्वचेच्या ज्या काही समस्या असतात त्याच्यावरती चंदनाचे फेस पॅक कसे वापरावे आणि ते कसे बनवावे। या व्हिडिओमध्ये इतकंच। ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। अशाच अजून कोणत्या विषयांवर आम्ही व्हिडिओज करावे ते सुद्धा तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। लोकमत सखीच्या फेसबुक पेजला नक्की लाईक करा, सोबतच यूट्यूब चॅनलला जर अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर ते मात्र नक्की करा। पाहत रहा लोकमत सखी।